ती कोण आहे खरी नीरा? स्वाभिमानासाठी उपचार नकारणारी की भूतकाळात एका जीवाचा अंत करणारी? माईकचा हट्ट, भुवनचा बदललेला सूर आणि अग्नीच्या मनात फिरणारा एकच प्रश्न, कोणती नीरा खरी? हा भाग शेवटपर्यंत पहाच. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात अग्निर आणि आजचा भाग आहे भाग 25, जिथे नात्यांचे अर्थ बदलत आहेत. स्वाभिमान आणि उपकार यांमध्ये संघर्ष सुरू आहे आणि संशय अधिक गडद होत चाललाय. चला तर मग सुरू करूया. अग्निर भाग 25. ठरल्याप्रमाणे बबलू मासाहेबांसोबत मेवाड गेल्यावर भूमीने आजपासून ऑफिस जॉईन करायचे ठरवले. तिने सकाळी वेळेवर उठत आपले आवरले आणि तयारी करून ती खाली आली तर खाली माईक पहिलेच गाडी घेऊन तिची वाट बघत असलेला तिला दिसला. तुम्ही इथे? या बाजूला तुमचे काही काम होते का? तो इथे का आला आहे ते न समजून ती त्याला म्हणाली. मी तुम्हा शोयाड अहो. त्याचे बोलणे ऐकून तिने आपले डोळे गोल फिरवले आणि मग त्याला विचारले, तुम्ही नेमकं कोणाकडून शिकता आहात? नाही म्हणजे त्यांचा नंबर मलाही द्या, मी पण थोडं शिकून घेते. तिने असं म्हटल्यावर त्याने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं. हिला तर इतकं छान बोलता येतं, तरी का शिकायचं आहे? त्याच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून तीच पुढे म्हणाली, अहो मला तुमच्या इतकी पण चांगली मराठी येत नाही, म्हणून म्हटलं शिकून घेऊ. पण तिचं हे उलटं बोलणं त्याच्या डोक्यावरून गेलं. त्याला वाटलं की ती खरंच त्याचं कौतुक करते आहे. थँक्स. नव नव मराठी शकोत अहो. तो अजून पुढे काही बोलणार तेच ती त्याला थांबवत म्हणाली, बस बस, एवढा डोस आजसाठी मला पुरेसा आहे. आता तुम्ही जर तुमच्या भाषेत माझ्याशी बोललात तर बरं होईल. तिचं बोलणं ऐकून त्याने तोंड वाकडं केलं आणि तिच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देत तो तिला म्हणाला, आय एम वर्किंग टू गेट यू रिलीज ॲज द मासाहेब हॅज इंटरेस्टेड मी विथ युअर रिस्पॉन्सिबिलिटी. अहो पण त्याची काही गरज नव्हती, मी गेली असती बरोबर. तो पुढे काही बोलायला तोंड उघडेल त्याआधीच घाबरून ती पटकन गाडीत बसली. पण तिला गाडीत बसलेलं बघून तो मात्र खुश झाला. त्याने ड्रायव्हिंग सीटचा दरवाजा खोलून बसला आणि स्माईल करत तिच्याकडे पाहिले तर ती कानात ब्लूटूथ घालून डोळे बंद करून सीटला टेकून बसली होती. पूर्ण रस्ताभर तो तिच्याशी बोलण्याची संधी शोधत होता आणि ती मात्र त्याने आपल्याशी काही बोलू नये अशी देवाला विनंती करत होती. ऑफिसजवळ गाडी थांबताच त्याने आशेने तिच्याकडे बघितले तर ती पटकन त्याला थँक्यू म्हणून ऑफिसकडे पळाली. त्याला आता तिचा राग येऊ लागला होता. दिसायला तोही काही कमी नव्हता. त्याची पर्सनॅलिटी अशी होती की मुली स्वतःहून त्याच्याशी बोलण्यासाठी त्याच्या मागे मागे फिरायच्या आणि तो मात्र तिच्याशी स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा ती त्याच्या दूर दूर पळत होती. ओह मॅन धिस गर्ल, तो स्वतःशीच बडबडला आणि रागाने आपली मूठ स्टेअरिंगवर आपटत ऑफिसकडे निघून गेला. आज कायराची फिजिओथेरपिस्ट घरी आली होती. आठवड्यातून एक वेळेस घरी येऊन ती कायराकडून बेसिक मसाज आणि एक्सरसाइज करून घेत होती. कायराची ट्रीटमेंट चालू असताना अग्नी तिथेच खुर्चीवर बसून तिच्यावर लक्ष ठेवून होता, तर नीरा आणि रोजी भिंतीला एका बाजूला उभ्या राहून बघत होत्या. नीराचे त्या डॉक्टरवर अगदी बारीक लक्ष होते. छोट्यातील छोटी गोष्ट ही ती डॉक्टर कायराकडून कशा पद्धतीने करून घेते ते नीरा बघत होती. डॉक्टरचे काम होताबरोबर कायराने आपले ओठ काढून नीराकडे हात लांबवले. नीराने लगेच पुढे होत तिला आपल्या कुशीत घेत थुपटू लागली. तिच्याकडे बघत डॉक्टर अग्नीला म्हणाली, मला नाही वाटत कायराला अजून एका केअरटेकरची आवश्यकता आहे म्हणून. पण ठीक आहे, तसंही काही इम्प्रूव्हमेंट्स तर मला दिसत नाही. मी तुम्हाला एक क्रीम प्रिस्क्राईब करून देते. नेक्स्ट टाईमपासून आपण ते ट्राय करून बघू. डॉक्टरच्या अशा म्हणण्यावर अग्नीने फक्त त्याची मान हलवली.
पण नीराला मात्र वाईट वाटले. तिला डॉक्टरने केअरटेकर म्हटल्याचे वाईट वाटले नव्हते, तर कायरामध्ये इम्प्रूव्हमेंट नसल्याचे वाईट वाटत होते. आता तिला या विषयावर अग्नीशी बोलायचे होते, पण त्याच्याशी कसे बोलावे ते कळत नव्हते. रोजीने कायरासाठी आणलेली स्नॅक्सची प्लेट पुढे करताच नीराने ती आपल्या हातात घेतली आणि एक एक घास करून कायराला भरवू लागली. त्या दोघींकडे बघत अग्नी उठून ऑफिसला निघाला. ऑफिसमध्ये काम करतानाही अग्नीचे नीरावर बारीक लक्ष असायचे. जरी सिक्युरिटीचे भुवन काटेकोरपणे पाहत असला तरी अग्नी स्वतः जातीने लक्ष ठेवून होता. कायरा झोपल्यावर नीरा तिच्या बाजूलाच आडवी होत विचार करू लागली. मध्येच तिला काहीतरी आठवण आल्यावर तिने आपला मोबाईल उघडून त्यावर काहीतरी सर्च करण्याचा प्रयत्न केला. अग्नी तिच्यावर लक्ष ठेवून होता. बराच वेळपासून तिला असे मोबाईलमध्ये गुंतलेले पाहून त्याने कॅमेरा झूम करत तिच्या मोबाईलमध्ये डोकवण्याचा प्रयत्न केला. पण जसे त्याला मोबाईलमधील चित्र स्पष्ट होऊ लागले तसं त्याच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आले. कारण नीरा मोबाईलमध्ये कायरासाठी छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज सर्च करत होती. सोबत तिने लहान मुलांसाठी असलेले योगा आणि प्राणायाम सुद्धा सर्च केले. तिला असे करताना पाहून अग्नी परत एकदा स्वतःच्याच विचारांमध्ये हरवला. नीराने गुगल आणि यूट्यूबच्या माध्यमातून बरीच माहिती काढली होती, पण ते सर्व प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तिला काही साहित्यांची आणि अग्नीच्या परमिशनची गरज होती. आणि ती कशी मिळवायची याचाच विचार ती लिव्हिंग रूममध्ये फेऱ्या मारत असताना चुकून कुणाला तरी धडकली. माफ कीजिए राणीसा. भुवनने तिला व्यवस्थित उभं करून खाली मान घालून तिची माफी मागत म्हणाला. घाबरल्यामुळे नीराचा श्वास वाढला होता. तिने आपल्या छातीवर हात ठेवत तो नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला आणि समोर बघत भुवन तिला जे म्हणाला ते समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. त्याची 2 दिवसापूर्वीची भाषा आणि आजची भाषा यात बराच फरक होता. त्या दिवशी तो तिच्याशी नीरा म्हणून बोलत असला तरी आज मात्र तो तिच्याशी मेवाडची राणीसा म्हणून बोलत होता. तू तुम्ही मला नीरा म्हटले तरी चालेल. त्याला पाहिले की तिला भीती वाटायची. तरीसुद्धा घाबरत घाबरत ती त्याला म्हणाली, नाही, त्या दिवशी माझ्याने चुकीने तुमच्यासाठी एकेरी भाषा वापरली गेली. त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. तिच्या चेहऱ्यावरील गोंधळ भुवनला समजत होता, म्हणून त्याने तिची शंका दूर करत म्हटले, नाही, खरंच मी खरंच मनापासून तुम्हाला सांगते. नीराला त्याला खरंच मनापासून सांगायचे होते, पण घाबरल्यामुळे तिचे शब्द एकमेकात गुंतून आपटत होते. नाही, तुम्ही राणीसाच ठीक आहात. मी म्हटले ना, मी तुमच्याहून लहान आहे, तर तुम्ही मला नीरा म्हणा. नीराने एक मोठा श्वास घेत थोडं रागातच त्याला सांगितलं. बिचारी केव्हापासून त्याला घाबरत त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि तो होता की हट्ट धरून बसला होता. त्याला मात्र तिच्या अशा बोलण्याचं आश्चर्य वाटलं. कारण आजकालच्या मुली तर थोडासा मान मिळाला की डोक्यावर बसतात आणि समोरच्याला तुच्छ समजायला लागतात. पण ही एक ती होती की तिला तो स्वतःहून मान देत असताना सुद्धा घ्यायला नकारत होती. तिच्याबद्दल जाणून घ्यायला आपण कुठे कमी पडतोय का, ही शंका त्याच्या मनात येऊ लागली. ठीक आहे, मी तुम्हाला नीरा म्हणणार, पण तुम्ही सुद्धा हुकुमसा जसे मला भुवन म्हणतात तसे भुवन म्हणायचे. नाही, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात. मी तुम्हाला नावाने हाक मारणे बरे वाटणार नाही. आता मात्र नीरा बरीच शांत झाली होती. तिला त्याच्याविषयी वाटणारी भीतीही त्याच्या बोलण्याने दूर झाली होती. मग तुम्ही मला दादा म्हणा, ते तर चालेल ना. भुवनने असे म्हणताच तिच्या डोळ्यात पाणी आले. जे पण नाते देवाने दिले होते ते सर्व त्यानेच दूर केले. त्यामुळे आता नवीन नाते जोडण्याची मला भीती वाटते. असं म्हणत तिने तिच्या डोळ्यातले पाणी पुसले आणि ती किचनकडे वळून निघून गेली. पण तिचे बोलणे ऐकून भुवनला मात्र वाईट वाटले. त्याच्या अनुभवावरून तिच्या बोलण्यातील खरेपणा तो ओळखू शकत होता आणि त्याला आता काहीही करून तिच्याबद्दल सर्व जाणून घेण्याची इच्छा होत होती. बबलूला मेवाड जाऊन काही दिवस होऊन गेले. तिकडे जाऊन तो छान रुळला होता.
रोज त्याचे फोनवर त्या दोघींशी बोलणे व्हायचे. मध्ये मध्ये तो भूमी आणि नीराला व्हिडिओ कॉल देखील लावत नव्हता. कायरा देखील फोनवर त्याच्याशी खूप मस्ती करायची. मासाहेबांनी नीराचे राजवैद्यांशी बोलणे करून दिले होते. त्यांनी बबलूची नाडी परीक्षा करून त्यावर काही उपाय सुचवले. औषधी आणि इतर उपाय जरी तो बंगलोरला राहून घेऊ शकला असला तरी वैद्यांनी सांगितलेला सहस्त्र अमृतधारा हा उपाय करण्यासाठी त्याला अजून 15 दिवस तरी तिथे राहणे भाग होते. मासाहेबांनी नीराशी बोलून त्या संदर्भात विचारणा केली, पण एवढे दिवस मात्र नीरा त्याला मेवाडला ठेवायला तयार नव्हती. या तिच्या नकारामागे एक मुख्य कारण पैसा सुद्धा होता. तिच्याकडे आता फार कमी सेव्हिंग्स असल्याने ती या ट्रीटमेंटचा खर्च करू शकेल की नाही याची तिला शंका होती आणि तिला मासाहेबांवर अजून नव्याने कोणते ओझे टाकायचे नव्हते किंवा तिला त्यांचे उपकारही घ्यायचे नव्हते. भूमी काय करावे मला काहीच कळत नाही. एक मन म्हणतं बबलू जर त्या उपचारांनी ठीक होणार असेल तर तो करायला काही हरकत नाही, पण मासाहेबांचे अजून उपकार घ्यायचे माझ्या तत्वात बसत नाही. आज भूमी नीराला भेटायला आल्यावर नीराने बबलूविषयी तिच्या मनात चालू असलेले द्वंद्व तिला सांगितले. हो ग, तुझे म्हणणे मला पण पटते. आपण अंथरूण पाहूनच पाय पसरले पाहिजे. म्हणूनच मी सुद्धा पुढच्या महिन्यापासून माझ्यासाठी आणि बबलूसाठी राहायला वेगळीकडे फ्लॅट बघणार आहे. भूमी म्हणाली. का? तुला तिथे काही त्रास होतोय? नीराला भूमी एकटीच राहत असल्याने वेगळी शंका येऊ लागली. नाही ग, तिथे काही त्रास नाही. उलट मासाहेबांनी सोय केल्यावर तर तिथे इतरांना मिळणाऱ्या सुविधेपेक्षाही जास्त सुविधा आहेत. त्यात मासाहेब मला ऑफिसला जाण्यासाठी गाडीही सांगून गेले आहे. पहिल्या दिवशी तर ज्यांनी माझ्या नोकरीचे काम केले ते स्वतः मला ऑफिसला सोडायला आले होते. त्यानंतर मात्र घ्यायला आणि सोडायला ड्रायव्हर येतो. भूमीने लगेच नीराच्या शंकेचे समाधान केले. पण असे आपण अजून किती दिवस त्यांचे उपकार घेऊन राहू शकतो? त्यांच्या उपकारामुळे मला एका वेगळ्याच दडपण जाणवते. त्यामुळे मी पहिला पगार मिळताच दुसरीकडे स्वतःच्या हिमतीवर फ्लॅट बघण्याचा विचार केला आहे. भूमीने असे म्हणताच नीराच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. भूमी आणि नीरा लहानपणापासूनच्या मैत्रिणी होत्या. जेवढे प्रेम नीराचे बबलूवर होते तेवढेच प्रेम भूमीवर देखील होते. भूमी नीरापेक्षा लहान आणि बबलूपेक्षा साधारण 1 वर्षांनी मोठी होती. भूमीचे आई वडील लहानपणीच वारल्याने ती तिच्या काका काकींकडे अनाथाचे जीवन जगायची. त्यामुळे तिच्याकडे देखील नीरा ही एकच प्रेमाचा सहारा होती. लहानपणापासूनच नीराला आपल्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून ठेवणारी भूमी तिच्यासारखीच स्वाभिमानी होती. तिला सुद्धा नीराप्रमाणेच कोणाच्याही उपकारात दबून राहायला आवडायचे नाही. त्या दोघींनी आपापसात चर्चा करून बबलूची ट्रीटमेंट थांबवण्याचे ठरवले. जेव्हा आपल्याकडे थोडाफार पैसा जमा होईल तेव्हा आपण परत नव्याने त्याची ट्रीटमेंट सुरू करू यावर दोघींचे एकमत झाले. ऑफिसमध्ये बसून त्या दोघींचे बोलणे ऐकणाऱ्या अग्नीला मात्र नीराच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू उलगडत होते. त्याच्या डोक्यात फिरून फिरून एकच विचार येत होता. कोणती नीरा खरी, जिने सोनाचा जीव घेतला की ती जी आता त्याच्या सोबत राहते? नीरा खरंच कायरासाठी सर्व काही करत आहे की काहीतरी लपवत आहे? भुवनचा बदललेला व्यवहार योगायोग आहे की सुरुवात? बबलूची ट्रीटमेंट थांबवण्याचा निर्णय बरोबर आहे का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, सोनाच्या मृत्यूमागची नीरा आणि आजची नीरा दोघी एकच आहेत का? याची उत्तर मिळतील पुढच्या भागात. जर तुम्हाला अग्नीरमधील नीराचा स्वभाव, बबलूवरचं तिचं प्रेम आणि अग्नीच्या मनात चाललेली घालमेल जाणवत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच भावनिक थरारक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढचा भाग सत्याच्या आणखी जवळ नेणार आहे. मग भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.